Hello kids, welcome to my channel Fun Learning with Vanishji. So आज आपण जो सेकंड लेसन आहे द इंटर रिलेशनशिप्स बिटवीन लिव्हिंग थिंग्स तो लेसन आपण रिमेनिंग लेसन इथे कंटिन्यू करणार आहोत. तर चला बघूया. जस्ट ॲज वी नीड ॲनिमल्स वी नीड अ प्लांट्स टू. Plants give us food, grains, vegetables and fruits. We love flowers too. We use them for many different purposes. सो इथे काय म्हटलेलं आहे, जसं आपल्याला ॲनिमल्सची गरज आहे, वी नीड प्लांट्स टू. आपल्याला प्लांट्सची पण तशीच गरज आहे. प्लांट्स काय देत असतात आपल्याला? प्लांट्स गिव्ह अस फूड, ग्रेन्स, व्हेजिटेबल्स अँड फ्रूट. सो प्लांट्सपासून आपल्याला व्हेजिटेबल्स मिळतात, फ्रूट्स मिळतात, फ्लावर्स मिळतात. वी यूज देम फॉर मेनी डिफरंट पर्पजेस. आता आपण फ्लावर्स वेगळ्या वेगळ्या पर्पजसाठी यूज करतो, जसं घर डेकोरेट करायसाठी, पूजेसाठी, किंवा आपल्याला फ्लावर्सची रंगोली बनवायची असेल तेव्हा, किंवा फ्लावर्सपासून वेगवेगळ्या इसेन्स बनवले जातात जे फूडमध्ये यूज केल्या जातात, कुकिंगमध्ये. परत परफ्यूम बनवल्या जातात. तर वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी आपण फ्लावर्स हे यूज करतो. वी ऑल्सो गेट अ कॉटन वूल फ्रॉम प्लांट्स टू मेक कॉटन क्लोथ्स. आपल्याला कॉटन वूल पण मिळत असते, म्हणजे कापूस, ज्याच्यापासून आपण काय बनवत असतो, ज्याच्यापासून कापड बनतात, कॉटनचे कापड. वी ग्रो प्लांट्स दॅट आर युजफुल टू अस मेथडिकली. वी सो सीड. वी मेक शुअर दॅट दे गेट अ वॉटर. आपण प्लांट्स ग्रो करत असतो कारण ते आपल्याला युजफुल असतात, म्हणून आपण ते ग्रो करतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? जी बिया असतात त्याला रुजवाव्या लागतात मातीमध्ये. त्यानंतर आपण बघतो की त्या बियांना व्यवस्थित त्या प्लांट्सला पाणी देत आहोत की नाही. त्यानंतर त्याची वेळोवेळी आपण कटिंग करत असतो. परत जर त्यांच्यावर इन्सेक्टनी अटॅक केलं असेल तर आपण त्याला वी स्प्रे पेस्टिसाइड्स इफ दे आर अटॅक्ड बाय इन्सेक्ट्स. प्लांट्स टू गिव्ह अस abundantly they satisfy our needs. प्लांट्स आपल्या भरपूर नीड्स काय करत असतात? सॅटिस्फाय करत असतात. अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो गेट देअर फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. जे बाकीचे लिव्हिंग थिंग्स आहे, ह्युमन बिंग्स सोडले तर बाकीचे जे अदर लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना सुद्धा एन्व्हायरमेंटमधून फूड हे मिळत असतं. फॉर एक्झाम्पल, चॅमिलियन्स ईट इन्सेक्ट वेन दे आर हंग्री. ते काय खात असतात? इन्सेक्ट खातात जेव्हा त्यांना भूक लागलेली असते. सम स्नेक्स ईट माईस अँड फ्रॉग्स. जे स्नेक्स असतात ते काय खातात? माईस आणि फ्रॉग्स. आता माईसमुळे काय होतं, कधी कधी जे लँडमध्ये किंवा फील्डमध्ये काय होतात, उंदीर काय करतो की खूप सारे क्रॉप्स तो वेस्ट करत असतो, त्याची नासधूस करतो. तर स्नेक्स कुठेतरी हेल्प करत असतं त्याला. टायगर्स ईट डिअर्स. टायगर्स काय खातो? डिअर्स खातो. गोट अँड शीप इट लिव्स ऑफ प्लांट. गोट जे आहे ते काय खात असते? प्लांट्स खाते. कॅटल इट ग्रास. आता इथे अ न्यू टर्म, आर्बोरियल. आर्बोरियल मीन्स काय होते ते बघूया. दिस वर्ड कम्स फ्रॉम द लॅटिन वर्ड आर्बोर. हा जो वर्ड आहे आर्बोरियल तो लॅटिन वर्डमधून घेतलेला आहे, विच मीन्स ट्री. आर्बोर मीन्स ट्री. आर्बोरियल मीन्स लिव्हिंग इन अ ट्रीज. म्हणजे ट्रीमध्ये जे ॲनिमल्स राहतात किंवा ट्रीमध्ये जे राहतात त्यांना काय म्हटलं जाते? आर्बोरियल. Animals like monkeys and squirrels live on trees. It gives them certain advantages. Being at a height, they are better able to defend themselves from their enemies. आता पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता, सम monkeys you can see in this picture. ते काय करत आहे? monkeys, squirrels, त्यांना भरपूर ॲडव्हान्टेज असतात, फार फायदे असतात प्लांटपासून, म्हणजे ट्रीपासून. जसं बिईंग अ हाईट असल्यामुळे ते स्वतःला काय करू शकतात? डिफेंड करू शकतात त्यांच्या एनिमीजपासून. आणि दे कॅन ईट द फ्रूट ऑफ द ट्रीज टू सॅटिस्फाय देअर हंगर. जेव्हा त्यांना भूक लागलेली असते तेव्हा ते तिथून फ्रूटसुद्धा खाऊ शकतात, जेणेकरून त्यांची हंगर काय होत असते? भूक काय होते? सॅटिस्फाय होते. सच ॲनिमल्स आर सेड टू बी आर्बोरियल ॲनिमल्स. अशा ॲनिमल्सला काय म्हणत असतात? आर्बोरियल. कारण आपल्याला माहिती आहे मंकी मोस्टली ट्रीवरच असतात. Unknowingly they help the tree with whose support they live.
As they move around here and there in the surroundings, they spread the seed of the fruit they have eaten. आत्ताच आपण बघितलं की ते काय करत असतात, ते फ्रुट्स खाऊन आपली हंगर सॅटिस्फाय करतात, राईट. मग जेव्हा ते फ्रुट्स खाल्ल्यानंतर त्यातले जे सीड्स आहेत ते इकडे तिकडे, ते एका म्हणजे एका जागेवर राहणारं प्राणी नाही आहे, त्यामुळे ते इकडे तिकडे काय करत असतात, जात असतात. जेव्हा ते फ्रुट्स खातात तेव्हा त्यांच्या हातातून किंवा त्यांच्या थ्रू त्या बिया एन्व्हायरमेंटमध्ये टाकल्या जातात. तर त्यामुळे काय होत असतात, नवीन नवीन प्लांट्स ग्रो होण्याला मदत होतं. बिकॉज ऑफ these, new tree grows in different places. Some types of birds to find trees useful for a buildings their nest. काही जे बर्ड्स आहेत ते काय करत असतात, ट्रीज वरच आपलं नेस्ट, घरटं बनवत असतात. त्यामुळे त्यांना तिथे एक शेल्टर मिळतं, राईट. आता बघूया, डू यू नो अन इग्रेट राईड्स अ बफॅलोज बॅक. तुम्ही बघू शकता इथे काय दिसतंय, एग्रेट म्हणजे बगळा म्हणणार. तो काय करतोय, बफेलो राईड घेतोय, बफेलोच्या बॅकवर तो बसलेला आहे. when a buffalo is grazing in a grassy area, you are very likely to see an egret riding on its back. जेव्हा पण तुम्ही कधी खूपदा बघितलं असणार आहे की बफेलो जेव्हा ग्रेझिंग करतो, ग्रास खातो, तेव्हा त्याच्या पाठीवर अशा पद्धतीने व्हाईट, इथे पिक्चर्स मध्ये तुम्हाला दिसत आहे बघा, इथे व्हाईट जे बर्ड्स आपण म्हणू त्याला बगळा म्हणतात मराठीमध्ये, तर त्याला इग्रेट म्हणतात. ते इग्रेट काय करतात, त्याच्या बॅकवर बसून ते बसलेले असतात. तर का बसतात, त्याचं काही सर्टन रिझन असते. अ सर्टन काइंड ऑफ इग्रेट फीड्स ऑन अ डिफरंट काइंड्स ऑफ इन्सेक्ट. त्यांना इन्सेक्ट खायचं असतं. ग्रास इज फुल ऑफ ऑल काइंड्स ऑफ इन्सेक्ट, आणि ग्रासमध्ये भरपूर इन्सेक्ट असतात. बट बिकॉज दे आर हायडन इन द ग्रास, द इग्रेट कॅन नॉट सी देम. ते इन्सेक्ट कुठे हाईड असतात, ते लपलेले असतात ग्रासमध्ये, त्यामुळे ते त्यांना शोधू शकत नाही, त्यांना पकडू शकत नाही. ॲज द बफेलो ट्रेड्स ऑन द ग्रास, इट फ्रायटन्स द इन्सेक्ट विच फ्लाय आउट ऑफ द ग्रास. तर जेव्हा बफेलो काय करत असतो, बफेलो त्या ग्रासलँडमध्ये जेव्हा तो चालतो तेव्हा लॉट्स ऑफ इन्सेक्ट काय होत असतात, उडतात. तर तेव्हा ते काय करतात, जे इग्रेट्स आहेत ते त्या इन्सेक्टला इझिली कॅच करतात आणि स्वतःची हंगर सॅटिस्फाय करतात. द इग्रेट ऑन द बफेलोज बॅक मेक्स नो मिस्टेक, इज swooping डाऊन टू कॅच अँड eat them up. So now, seasonal changes in living things. Find out what is the Marathi name for a mango blossom. When do mango trees blossom every year? Does the banyan have leaves throughout the year? We see frogs everywhere during the rains. Where do they disappear in summer? Which is the season for jamun? So हे जे क्वेश्चन्स इथे विचारलेले आहे, तर तुम्हाला त्याचे आन्सर येणाऱ्या पॅरेग्राफ मध्ये भेटणार. चला आपण बघूया. We have 3 seasons: summer, the rainy season and the winter. It is very hot in a summer. We wear a cotton clothes and drink plenty of water. So summer मध्ये खूप हॉट असतं, त्यामुळे आपण काय करत असतो, कॉटन क्लोथ्स घालतो, सुती कपडे घालतो, आणि we drink plenty of water. आपण पुष्कळशा प्रमाणात, जास्त प्रमाणात वॉटर इनटेक आपण करत असतो. In the rainy season we use umbrellas or different kinds of raincoats and hoods to avoid getting wet in the rain. आपलं स्वतःचा बचाव करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी आपण जेव्हा पावसात जातो तेव्हा काय यूज करत असतो, रेनकोट, अम्ब्रेलाज, हूड हे यूज करतो. In winter we wear woolens and other warm clothes to protect ourselves from the cold. आणि विंटर सीझन मध्ये आपण काय करत असतो, वुलनचे क्लोथ्स आपण यूज करत असतो, जस्ट लाईक अ स्वेटर, श्रग एक्सेट्रा, मफलर. As the 3 seasons affect us, they affect all other living things too. We see these changes taking place in the living world every year, year after year. So फक्त हे जे सीझन आहेत ते फक्त मानवांवर किंवा ह्युमन बिईंगवरच अफेक्ट करतात का, तर नाही, दे अफेक्ट ऑल अदर लिव्हिंग थिंग्स. आणि त्याचे आपण चेंजेस पण बघत असतो की प्रत्येक सीझनमध्ये वेगळे वेगळे चेंजेस हे होत असतात. विंटर इन महाराष्ट्र इज ऑल्सो कॉल्ड द सीझन ऑफ पानगड. महाराष्ट्रामध्ये त्या सीझनला काय म्हणत असतात, पानगळ, विंटर सीझनला. द फॉलिंग ऑफ लिव्स, दॅट इज बिकॉज मेनी ट्रीज शेड देअर लिव्स इन अ विंटर. आणि या सीझनमध्ये काय होत असते, पानगळ होते, म्हणजे पानं गळत असतात, पानं गळून पडत असतात, म्हणून त्याला पानगळ असं म्हणतात. The coats of many furry animals become thicker in a winter. जे फरी ॲनिमल्स आहे, जसं कॅट म्हणा किंवा वेगळे वेगळे ॲनिमल्स असतात ज्यांच्या शरीरावर खूप सारं फर असतो, ते काय होत असतात, त्या पिरियडमध्ये थिक होत जातात.
आणि दिस कीप्स देम वॉर्म इन द कोल्ड सीझन. आणि त्यांना हेच जे त्यांचं थिक झालेलं फर आहे ते त्यांना काय करत असतं, हेल्प करतं स्वतःला गरम ठेवण्यामध्ये. सच ग्रोथ ऑफ हेअर इज स्पेशली नोटिसेबल इन ॲनिमल्स लाईक शीप, some types of goats and rabbits. The end of winter is also the time for the mango trees to start blossoming. तर विंटरच्या एंडमध्ये मँगो ट्रीला जे अशा पद्धतीने मोहर येतं, ज्याला मोहर म्हणतात मराठीमध्ये, तर ते त्याला जे ब्लॉसम होतं, जे फुलं येतात, त्याच्यानंतर मँगो यायला सुरुवात होते, तर त्याला काय म्हणत असतात, ब्लॉसम, आणि मराठीमध्ये मोहर. At the close of the month of February, it becomes warmer and by March we begin to feel the heat. It's time for summer. आणि फेब्रुवारीमध्ये थोडंसं थंडी कमी होऊन थोडंसं आपल्याला उष्ण वातावरणामध्ये उष्णता जाणवायला लागते, आणि मार्चमध्ये आपल्याला ती उष्णता जास्त प्रमाणात जाणवते, आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, समर सीझन आलेलं आहे असं म्हणतो. इन दिस सीझन मेनी ट्रीज गेट न्यू लिव्स. समर सीझनमध्ये ट्रीजला न्यू लिव्स येतात. आपण बघितले की विंटर सीझनमध्ये ट्रीजचे लिव्स काय होतात, ते गळून पडतात आणि ट्री लिव्ह फॉलिंग होतं, आणि आपण आता बघितलं की समर सीझनमध्ये न्यू लिव्स यायला सुरुवात होतात. फॉरेस्ट अपियर टू हॅव टेकन ऑन अ कॉपर कलर बिकॉज दीज लिव्स आर रेडिश अँड shiny while they are tender. Their color changes to green as the leaves grow bigger. जेव्हा सुरुवातीला जेव्हा त्याला पानं येतात तेव्हा ते कुठल्या कलरमध्ये दिसतात, रेडिश कलरमध्ये दिसतात, आणि डे बाय डे काही दिवसानंतर त्याला ऑटोमॅटिकली ग्रीन असा कलर यायला लागतो, जेव्हा ते ट्री जेव्हा ते लीफ मोठे होतात. द कॉल ऑफ द कोयल इज हर्ड इन अ मेनी प्लेसेस. आपल्याला भरपूर ठिकाणी कोयल जी असते, कोकिळा ज्याला आपण म्हणतो, त्याचा आवाज यायला सुरुवात होते. इन समर द मार्केट इज फुल ऑफ मँगोज अँड वॉटरमेलन्स फॉर अस टू बाय. दिस इज द सीझन फॉर दीज फ्रूट्स ऑल्दो मँगो ट्रीज ग्रो ऑल ओव्हर महाराष्ट्र. समर सीझनमध्ये सगळीकडे मँगो ट्रीनी मार्केट हा काय असतो, मँगोजनी मार्केट भरलेलं असतो. तसंच उष्णता असल्यामुळे वॉटरमेलन, ज्या फळांमध्ये वॉटर इंटेक जास्त आहे, ज्या फळांमध्ये वॉटरचं प्रमाण जास्त आहे, तशी फळं सुद्धा मार्केटमध्ये विकायला येतात. जस्ट लाईक अ वॉटरमेलन. The Konkan region is particularly famous for its mangoes. The Konkan region कशासाठी फेमस आहे, तर मँगोज साठी. इट इज ऑल्सो द सीझन फॉर कॅशू नट्स, आणि तो सीझन कॅशू नट्सचा पण असतो. द रेड येलो कॅशूज ॲपल्स कॅन बी सीन ग्रोविंग ऑन द कॅशूज ट्रीज ऑन द हिल साइड्स इन द कोकण रिजन. कॅशूज सुद्धा कुठे आपल्याला मिळतात, कोकण रिजनमध्ये. तुम्ही बघू शकता इथे कॅशूचं एक फ्रूट दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने ते फ्रूट्स असतात, ऑरेंज, आणि त्याच्या खाली बघा काजू आपल्याला दिसेल. फाईन. इन जून ब्लॅक क्लाउड्स मेक देअर अपिअरन्स. द रेनी सीझन इज शॉर्ट वे अवे. इन जूनमध्ये आपल्याला ब्लॅक क्लाउड्स दिसायला लागतात. म्हणजे ते काय असतं, एक साईन असतं की आता रेनी सीझनला सुरुवात होणार आहे. बाय दिस टाइम वी बिगिन टू गेट अ जॅकफ्रूट. आपल्याला या टाइममध्ये काय मिळतं, जॅकफ्रूट्स, जामुन्स, जावा प्लम्स अँड करवंदाज. तर हे फ्रूट्स आपल्याला रेनी सीझनमध्ये अवेलेबल असतात मार्केटमध्ये. द सीड्स ऑफ ग्रास and the other plants lie scattered all over the ground. They sprout and start growing as soon as it begins to rain. आपण सगळीकडे ग्रास बघू शकतो या सीझन मध्ये. It becomes green everywhere. This greenery is soothing after the hot summer months. Sometimes we can even see the rainbow with the its 7 colors in the sky. समर सीझन नंतर रेनी सीझन येतं, कारण समर सीझनमध्ये फार उष्ण वातावरण असतं. तर रेनी सीझनमध्ये आपल्याला थोडासा गारवा हवेत जाणवतो. परत वी कॅन इवन सी द रेनबो. आपण आकाशात रेनबो पण बघू शकतो कधी कधी. ॲज इट बिकम्स वेट एव्हरीवेअर. आणि पावसामुळे काय होत असतं, रेनी सीझनमध्ये सगळीकडे ओलसर होतं. एव्हरीवेअर रोड गेट्स मडी. Frogs appear. We also hear the loud noise of frogs croaking all together. आपल्याला जे बेडूक असतात त्यांचा फ्रॉग्सचा आवाज पण ऐकायला येतो रेनी सीझनमध्ये. ॲज द रेनी सीझन एंड्स इट इज टाइम फॉर विंटर टू मेक अ कम बॅक. जसं रेनी सीझन संपलं तर टाइम होतो परत विंटर सीझन यायचं.
So it gets colder and colder. This is not good for the frogs. They go deep under the ground for a long period. फ्रॉग्स आपल्याला रेनी सीझन मध्ये दिसतात, पण विंटर सीझन मध्ये ते ऑटोमॅटिकली डिसअपिअर होतात. का डिसअपिअर होतात? कारण विंटर सीझन हे त्यांच्यासाठी सुटेबल नाही आहे, म्हणून ते काय होतात, दिस इज नॉट गुड फॉर द फ्रॉग्स. दे गो डीप अंडर द ग्राउंड फॉर अ लॉंग पिरियड. ते डीप ग्राउंड मध्ये जाऊन ते काय होतात, डिसअपिअर होतात, म्हणजे ते रेस्ट करतात आपण म्हणू शकतो. आणि फॉर अ लॉंग पिरियड ऑफ स्लंबर विच लास्ट फॉर 7 or 8 months साठी ते डिसअपिअर होतात. वी डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर फॉर फूड. द डिफरंट सीझन, समर, विंटर अँड मॉन्सून आर द टाइम फॉर डुईंग डिफरंट टास्क इन द फील्ड. सो आपण मोस्टली कशावर डिपेंडेबल आहोत, ॲग्रिकल्चरवर. तर आपल्याला हे सगळे तिन्ही सीझन काय करत असतात, आपल्याला हेल्प करतात. What we have learned in this lesson, let's see. The needs of all living things are made in the environment. There are difference in the needs of different living things. सो जे पण लिव्हिंग थिंग्स आहे सगळ्यांचे नीड्स कुठून फुलफिल होतात, एन्व्हायरमेंटमधून फुलफिल होतात. आणि प्रत्येक लिव्हिंग थिंग्सची नीड्स हे काय आहे, डिफरंट आहे. सम आर्बोरियल ॲनिमल्स लाईक monkeys and squirrel lives in a trees and feed on them. Their dropping help trees to grow new places. Some birds build their nest in the trees. आपण बघितले की आर्बोरियल ॲनिमल्स भरपूर काय करत असतात, एन्व्हायरमेंटला हेल्प करत असतात. नवीन प्लांट्स ग्रो करण्यामध्ये हेल्प करतात. काही बर्ड्सना नेस्ट सुद्धा बनवता येतात ट्रीवरती. Each type of living things thrives where all its needs are fulfilled. For example, tiger live in a grassland, aquatic plants live in a water. हे पण आपण बघितलेलं आहे. चेंजेस इन सीझन्स अफेक्ट लिव्हिंग थिंग्स. इन अ विंटर ट्रीज शेड लीव्स अँड ॲनिमल्स coats grow thicker at the start of summer. Trees get new leaves in the rainy season. It becomes green all around. Frogs appear and crops grow in a fields. So आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण या लेसन मध्ये शिकलेलो आहोत. So always remember the environment changes with the season. Living thing have to adapt themselves to those changes. सो किड्स, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.